या कार्यक्रमांच्या माध्यमातून मनोरंजन करण्याचं काम देखील फिरोजभाई नियमितपणे करत असतात। मग ते औचित्य मकर संक्रांतीचं असो, दरवर्षी मकर संक्रांतीच्या निमित्तानं सेलिब्रिटी ऍक्टर्सना या ठिकाणी निमंत्रित केलं जातं आणि तुमच्या सर्वांना त्यांना भेटण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिली जाते। आपला उत्सव सातारा शहर आणि परिसरामध्ये सर्वात उत्सवामध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्या सर्वांची करू नका। आता महाराज साहेब आणि मालिकेतील आणि फिरोजभाई पठाण एवढेच मान्यवर स्टेजवर असतील आणि जे मान्यवर सध्या उपस्थित आहेत त्या मान्यवरांना संकल्पनेचा आपण सर्वजण अनुभवणार आहोत। बाबाराजे तुमच्या सर्वांच्या अभिवादनाचा स्वीकार करत अतिशय विनम्रपणे तुमच्या सर्वांशी संवाद साधून आनंदात आणि उत्साहात करणार आहोत। टाळ्यांचा आवाज जोरदार आला पाहिजे। हात वर करून आपण सर्वजण बाबाराजेंचे स्वागत करूया। बाबाराजे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित होत आहेत। त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देखील त्यांची अभिनंदन निवड करणार आहे। सर्वांच्या अभिवादनाचा स्वीकार करून महाराज साहेब या मंचावर उपस्थित होत आहेत। आपल्या व्यस्त दिनक्रमामधून फिरोजभाई पठाण यांचा कोणताही कार्यक्रम असेल या कार्यक्रमामध्ये कायमच पुरुष मंडळींच्या पेक्षा महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती आपण सर्वजणच अनुभवतो। फिरोजभाई नावातच भाई आहेत, आपला लाडका भाऊ आपल्या सर्वांच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम वर्षभर आयोजित करतो आणि नवीन वर्षात होणारा हा पहिलाच कार्यक्रम ज्या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे भारत साहेबांचं आपल्या विलासपूर आणि गोळीबारमध्ये भेटो सहर्ष हार्दिक स्वागत करूया। महाराज साहेब तुमच्या या अभिवादनाचा स्वीकार करतायत, तुमच्या या स्वागताचा स्वीकार करतायत। मंडळी दादांना मला लगेच माईक हातात दिला, माझी ही गडबड चालली। आपले राज्याचे मंत्री आपल्याला खरोखरच या विलासपूरला गोळीबारला तुम्ही भाग्यवान आहे। महाराज मंत्री झाल्यानंतर पहिलाच कार्यक्रम एवढ्या महिलांच्या वतीनं आणि सगळ्या ज्येष्ठांच्या आणि युवकांच्या वतीनं महाराज साहेबांना दिला। महाराज साहेब तुमच्या या विलासपूर गोळीबारच्या वतीनं तुम्हाला मी आणि विलासपूरच्या माझे सर्व मित्रांच्या वतीनं साष्टांग नमस्कार करतो। तुम्ही आम्हाला पहिल्या दिवशी वेळ दिला, अख्ख्या जिल्ह्यात कोणाला वेळ दिला नाही, पण या विलासपूर गोळीबारच्या तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापोटी महाराज साहेबांना वेळ दिला। मनापासून महाराजांचं आणि मंत्री महोदयांचा आभार मानतो। महाराज खूप व्यस्त आहेत, आता राज्याचे मंत्री आहेत, तालुक्याचे आमदार राहिले नाहीत, राज्याचे मंत्री आहेत। तसंच व्यासपीठावर असलेले सर्व माझ्या ज्येष्ठ सर्व पदाधिकारी सर्व माझ्या माता भगिनींनो, एकाचं नाव घेतलं की अडचण होती, नावाच्या चुकलं जातं, मला क्षमा असावी सगळ्यांची, पण सगळ्यांचं आणि इथं बसलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि माझे सर्व ज्येष्ठ युवक तरुण माझ्या आणि महाराजांच्यावर प्रेम करणारे सर्व आपण ह्या कार्यक्रमाला हळदी कुंकूचा कार्यक्रम महाराजांचा नागरिक मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो। एवढंच मला सांगायचं। दुसरं या विलासपूरचं खरोखर भाग्य, या विलासपूर गोळीबारला महाराज साहेबांना भरभरून दिलं। माझ्या हिशोबानं आतापर्यंत पाण्याची योजना असेल, लाईट पाणी गटर हे मी सांगायची गरज नाही, पण आज सगळ्या माझ्या माता भगिनी इथं बसल्यात, माझ्या लाडक्या बहिणीच्या सगळ्यांच्या खात्यावर हेच आपलेच राज्याचे मंत्री आहेत, तुमच्या ज्या खात्यावर 1500 रुपये येतात, पण आपल्या महाराजांच्यावर तुम्ही सगळेजण प्रेम करता। तुम्ही महाराजांना मला एक सल्ला दिला, लाडक्या बहिणीची योजना चालू झाली तेव्हा महाराज म्हणले तुझ्या ऑफिसला आणि तुमच्या भागात मी असू दे, माझ्या बरोबरचे सगळे सहकारी असू दे,
माझ्या सगळ्या ताई असू दे, मी पुन्हा एकदा सांगतो, एकाचं नाव घेतलं तर सगळ्यांचं नाव घ्यायला लागतं. मी क्षमा मागतो, पण माझ्या बरोबरची सगळी टीम आणि माझ्या बरोबरच्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी माझ्यावर जी प्रेम करतात, महाराजांच्यावर प्रेम करतात. आम्ही लाडक्या बहिणीची स्कीम महाराज साहेब चेष्टा नाही करत, सीओ साहेब असू दे, कलेक्टर साहेब असू दे, तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विलासपूरला मी सांगते भरले की नाही फॉर्म आपण. यस, मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, जे काय विलासपूर मध्ये होत बाबांच्या माध्यमातून होतंय. बाबा तुम्ही वेळ दिला आणि एवढ्या संख्येने तुम्ही सगळेजण उपस्थित राहिला. हे भाषण करायचा वेळ नाही, पण माझ्या सगळ्या माता भगिनीला माझी विनंती आहे, इथून पुढे आपण महाराज आता राज्याचे मंत्री झाले, सगळ्यांना देवाला प्रार्थना करावी. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले, हे भाऊसाहेब महाराजांचं आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे, एवढं सगळ्यांना लक्षात ठेवावं. दुसरं, आपण विलासपूरमध्ये काम करताना सगळ्या पद्धतीने काम करतोय, सगळी घेऊन बरोबर. पारी काका असू दे, माझे सगळे ज्येष्ठ असू दे, मोठे काका असू दे, आम्ही सगळ्या लाडक्या बहिणी असू दे, सर्व युवक असू दे, आम्ही सगळे एकत्र मिळून महाराज तुमच्या मार्गदर्शनाने काम करतोय. तुम्ही वेळात वेळ दिला आणि आज सत्काराला आम्हाला पहिला चान्स दिला या सातारा जिल्ह्यात, त्यामुळे तुमच्या मनापासून आभार मानतो. मला 2 शब्द बोलायला लावलं, पण माझ्या खूप महिला काय माझ्या ताई 6 वाजल्यापासून आल्यात, तर तुमची सगळ्यांची क्षमा मागतो. उशीर झाला कार्यक्रमाला, ते कलाकार बी आपले जे येणार आहेत त्यांना उशीर झालाय, पण महाराज वेळेत आल्यात. महाराजांचं बी मनापासून आभार मानतो. आणि सगळ्या महाराज साहेब, मला जरा सूचना आहे पोरांची. सगळी म्हणतात या सगळ्या माझ्या लाडकी बहिणी बसलेल्या आहेत, या विलासपूर गोळीबार वार्ड क्रमांक 17 मधल्या माझ्यावर तुमच्यावर सगळी प्रेम करणारे वार्डातली सगळी जण आहेत. बाहेरनं कुठनं गोळा करून तुमच्यावर कार्यक्रम घ्यायचा आहे असं काही नाहीये. आपण सगळेजण आला, सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि महाराजांचं बी आभार मानतो. एवढंच मला बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. स्वागत करूया तारुण्या मालिकेतील या सर्वच लोकप्रिय कलाकारांचे जे कलाकार याच वेळेला आपल्या सर्वांना दूरदर्शनवर पाहायला मिळतात, टीव्हीवर पाहायला मिळतात, ते कलाकार प्रत्यक्षात पाहण्याची संधी सन्माननीय सभासद पुरस्कार यांनी आपल्याला करून दिलेला आहे. आदित्य यांचा मंचावर आगमन होत आहे, दामिनी यांचं मंचावर आगमन होत आहे आणि अहिल्यादेवी किर्लोस्कर या देखील आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित होतात. या सर्व मंडळांना विनंती आहे आणि बाळासाहेबांचं अभिनंदन हे सर्व कलाकार या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतायत. मोठ्या संख्येने आपण सर्वजण रसिक प्रेक्षक आणि या परिसरातील नागरिक उपस्थित आहात. यांच्या सगळ्यांच्या वतीनं पुनश्च आपण महाराष्ट्राचं आजच्या कार्यक्रमामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतो. कृपया आता थोडीशी शांतता ग्रामपंचायतीचे सरपंच अशा उपस्थित आहेत त्यांना देखील विनंती आहे आणि बरेचदाई याच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचा हा सत्कार आणि सन्मान हात वर करून द्यायला पाहिजे. यस, शानदार संग्राम ही देखील महाराष्ट्राबद्दल पुष्पहार देखील महाराष्ट्राबद्दल अर्पण केला जातो. टाळ्यांचा आवाज थांबवला पाहिजे. महाराज साहेब राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून आपल्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. तलवार उंचावून महाराज साहेब तुमच्या सर्वांना अभिवादन करतात. यांच्यासाठी कामाला प्रसाद जवाने असं त्यांचं नाव आहे आणि 28 किलो वजन प्रसाद जवाने कमी केलेलं आपल्या सर्वांच्या मध्ये असेल. स्वागत केलं जात आहे. दागिनी अर्थात श्रुतिकीर्ती सावंत यांचं आणि अहिल्यादेवी किर्लोस्कर यांना देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान केला जातो. टाळ्या या तिन्ही जोडी कलाकारांसाठी आपले सर्व लोकप्रिय कलाकार विलासपूरच्या सर्व नागरिकांना माझा प्रणाम, नमस्कार. तुम्ही आम्हाला इथे बोलवल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. आणि एकदा जोरदार महाराजांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे, कारण की खूप मोठी उंची गाठलेली आहे आणि
आता आपल्याला सगळ्यांना साताऱ्यातल्या सगळ्या लोकांना खूप त्याचा फायदा होणार आहे. आणि फिरोजभाई पठाण यांनी आम्हाला इथे आमंत्रित केल्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. फिरोजभाई पठाण बद्दल सांगायचं झालं तर फिरोजभाई पठाण यांनी ही जी काय फौज तयार केलेली आहे त्याबद्दल ते बघून खरंच खूप बरं वाटतं. आणि अक्षरशः म्हणजे कोरोनाच्या काळापासून आम्ही ऐकत आलेलो आहे की पहिली जी लस आली होती जी साताऱ्यात ती इथे आली होती, विलासपूर या विभागात आली होती. तेव्हापासून ते महाराजांच्या आशीर्वादामुळे तर तेव्हापासून मी ऐकलंय गोरगरिबांना मेडिकल पॉलिसीज देण्यापासून ते सायकल वाटप असो, वाहन वाटप असो आणि इतरत्र जे सण साजरे करतात, गणपती असो, दुर्गा पूजा असो, आपली दिवाळी असो, ज्या प्रकारे साजरी करतात ते बघून खरंच खूप धन्यवाद बरं वाटतं. आणि तुम्ही ही जी काय इतकी मोठी फौज तयार केलेली आहे त्याबद्दल खरंच निश्चितच तुमची जी ही निकटवर्ती आहे महाराजांसोबत ते खरंच वापरण्याजोगी आहे. आणि आता तुमच्यामुळे फिरोजभाई तुमच्यामुळे आज हे जे काय आमचे हे जे जर कोणी मालिका बघत पण नसतील तर मला खात्री आहे की उद्यापासून ते बघायला लागणार, पण बघतायत अशी खात्री आहे. बघतो की नाही? हा, तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि महाराज तुमचे आभार मानतो, खूप खूप धन्यवाद. आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की आम्हाला थोडा वेळ लागला इथे. आणि आता मी तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या आमच्या अहिल्या देवी किर्लोस्करांना इथे 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. त्यांना काय वाटतं इतक्या मोठ्या समुदायाला बघून? आम्ही सिरियलमुळे काय आम्ही एका सेटमध्ये असतो, एका बंगल्यात असतो. राजूभैया भोसलेंचा जो बंगला आहे उरमोडी धरणाच्या इथे, तिथे आमचं शूटिंग जातं. तर त्यामुळे सेटमध्ये असल्यामुळे आम्हाला कळत नाही की लोक किती आमच्यावर प्रेम करतात. तर आज तुमच्या या एकदा अहिल्या देवींसाठी जोरदार आवाज होऊ द्या तरच मग आदित्य सर यांच्यासाठी. आणि मावलेकीचं हे नातं जे टीव्हीवर साकारलं जातं तेच या ठिकाणी आपण प्रत्यक्षात देखील अनुभवतोय. आणि ऐकूयात सन्माननीय मुग्धा कर्णिक उर्फ अहिल्यादेवी किर्लोस्कर यांना. नमस्कार. सगळ्या विलासपूरकर तुम्ही जे आहात त्यांना खूप खूप नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि सगळ्यांना ते महाराजांचे खूप खूप अभिनंदन. आणि एवढे लोक तुम्ही इथे आलेला आहात आणि त्याचाच अर्थ तुम्ही इतकं प्रेम करता आमच्यावर, महाराजांवर अर्थातच, पण आम्हाला पण बघायला आलाय असं आम्ही धरतोय. आणि ज्या संख्येने तुम्ही सगळ्या महिला आल्यात, मी याचे इथले खूप कार्यक्रमाला गेलेले आहे आणि महिलांचं पार्टिसिपेशन, महिला इतक्या संख्येने येतात आणि सगळीकडे मला खूपच बरं वाटतं हे बघून. खरंच आहे, असंच करत राहा. हे सगळे सण असेच साजरे करत राहा, एकत्र साजरे करत राहा. आम्ही शहरात वेगवेगळे साजरे करतो आमचे, पण इथे येऊन हे दिसतं की तुम्ही सगळेजण एकत्र साजरं करता. हे सगळं हळदी कुंकू असो, दिवाळी असो किंवा काही छोटासाही क्षण असो, तर हे असंच करत राहा आणि आमच्यावर असंच खूप 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 प्रेम करत राहा. थँक्यू सो मच. हे जे बांधून ठेवण्याचं काम जे केलेलं आहे ते फिरोजभाई पठाण यांनी केलेलं आहे. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी निश्चित झाल्या पाहिजे. म्हणजे खरंच वाखाणण्याजोगं काम करतायत फिरोजभाई तुम्ही. आणि फक्त म्हणजे मकर संक्रांतच नाही तर गणपती, दिवाळी, दसरा तितक्याच ताकदीने तुम्ही शिवजयंती एकदा म्हणजे पहिले ते नाव गेलं जिल्ह्यातली 1 नंबरची क्या बात. तर त्यामुळे खरंच एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे परत फिरोजभाई. आणि जसं आता माझी आई म्हणाली की तुम्ही खरंच आम्हाला बघायला तर पासपोर्ट साईज फोटोग्राफर तुम्ही आलात खरंच बरं वाटतं. आणि तुमच्या सगळ्यांची लाडकी दामिनी जी तुमच्याशी सगळ्यांशी बोलत असते मालिकेद्वारे. तर महाराज कसं आहे ना की आमच्या सिरियलचा एक फॉर्मॅट आहे की चालू मालिकेमध्ये, चालू सीन मध्ये ही आमची दामिनी डायरेक्ट कॅमेऱ्यात बघते आणि प्रेक्षकांशी संवाद साधते. तर ते कसं एकदा ती तिचं प्रत्यक्ष सादर करते. त्या बाजूला शेतीकीर्ती सावंत यांच्यासाठी त्रिवार अभिनंदन.
कारण तुमच्या रूपाने खरंच आपल्याला माहिती आहे ना, आपल्याला देवापर्यंत पोहोचायचं असतं. दुवा लागतो. महाराष्ट्रात जर वर जायचंय तुम्ही दुवा सगळ्यात हाताळता आणि आमचा दुवा फिरोजभाई पठाण. कारण एवढा मोठा प्रेक्षक वर्ग लिटरली आमच्या समोर खूप प्रेम आहे. थँक्यू सो मच. कारण प्रत्येक कलाकारांची इच्छा असते की अशा प्रेक्षकाला म्हणजे जो रसिक आहे त्याला समोरासमोर भेटावं, ते प्रेम डोळ्यातून बघावं. ते तुमचं प्रत्येकाच्या डोळ्यात दिसतं. तुम्हाला सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आता जसं प्रसाद म्हणाला की मी सगळ्यांशी डिरेक्टली बोलते प्रेक्षकांशी, तर तुम्हाला सगळ्यांना आवडेल ते बघायला. सो मी ते करून दाखवते. प्रसाद फक्त मला ओरडतीये वगैरे. फिरोजबाईंसोबत सीन करूया आपण. सो आता आपण असं समजूया फिरोजबाई आदित्य आहे आणि तर दामिनी मला अहिल्या ओरडली आहे खूप. तर फिरोजबाईच्या रूपात आदित्यनी दामिनीला खूप काय बोललेलं, सुनावलं दामिनीला. आणि तर आता मी तुम्हाला मागून डायलॉग सांगतो. दामिनी असं करतात का? दामिनी असं करतात का? चुकलं म्हणजे काय? चुकलं म्हणजे काय कळतं का? चुकील काय असं परत होतं का नाही? मी असं म्हटलंय बरं, पण मी असं तरी अशा प्रकारे प्रेक्षकांची थेट संवाद साधते. त्यामुळे प्रेक्षकांची खूप लाडकी झालेली आहे दामिनी. आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. दामिनी उर्फ श्रुतकीर्ती सावंत उर्फ दामिनी. थँक्यू सो मच. आणि आम्ही जसं बोललो होतो की हळदी कुंकवासाठी आम्ही येणार आहे. आम्ही निमित्त मात्र आहोत. तुम्ही काही महाराजांसाठी आला हे आम्हालाही माहिती आहे. तर खूप जास्त निमित्त वाटतं. मधल्या पट्ट्यावर वायरीच्या खालनं आम्ही इतके आतुर असतो ना, कारण हा जसं म्हणाला आम्ही एका बॉक्स मध्ये शूट करतो आणि प्रेक्षकांची डिरेक्टली आम्हाला संवाद नाही करता येत. पण तुमच्या या टाळ्यांतून, तुमच्या एकत्रित आम्हाला कळतं की तुमचं किती प्रेम आहे. मी तुम्हाला फक्त एवढीच रिक्वेस्ट करेन की तुमचा जसा सातारचा कंदी पेढा प्रसिद्ध आहे, तशी आमची सातारची पारू सुद्धा प्रसिद्ध होईल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच श्रुतकीर्ती. खूप खूप धन्यवाद. आणि परत एकदा 1 मिनिट घेतो फक्त. आम्हाला इथे बोलवल्याबद्दल खरंच फिरोजबाई तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी म्हणजे या विलासपूर या गोळीबार मैदानाच्या पूर्ण एरियामध्ये साधारणतः या वर्षभरात म्हणा, मागच्या 2-3 वर्ष करोनापासून म्हणा, 50 कोटींचं जे काही तुम्ही काम केलेलं आहे, तर निश्चितच आपण धुळं तुम्ही आहात. तर त्यामुळे या सगळ्यांसाठी अगदी करेक्ट बोललं. तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशीच कामगिरी करत राहा आणि दर हळदी कुंकवाला तुम्ही आम्हाला इथे बोलवाल अशी अपेक्षा करतो. बरोबर की नाही? तर तुम्हाला खरंच खूप शुभेच्छा भावी नगरसेवकासाठी. आणि बोलले मारतात सगळी हे आमच्या सातारकरांचा प्रेम आहे, हे तुमचं प्रेम आहे. त्यामुळे तुम्हाला निश्चित पाठिंबा आहे आणि तुम्ही काळजीच करू नका. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आम्ही जी काय सगळे मित्र, राजूभाई असू दे, मी असू दे, सगळे जी काय यांच्यामुळे आहे. त्यांचं खूप बारीक लक्ष असतं. कुठला मित्र काय करतो, कुठला कार्यकर्ता काय करतो. हे नुसते आमदार नाहीत, चांगले मित्र बी आहेत आणि चांगले ऍक्टर बी आहेत. मला हे सांगायचं. आणि म्हणजे मी याचं खूप ज्वलंत उदाहरण घेतलेलं आहे. मागच्या 3-4 महिन्यांपूर्वी माझं एक खूप वैयक्तिक काम होतं ऑन्को केअरला शेंद्र्यामध्ये. तर मी महाराजांकडे फक्त एक शब्द घातला होता. तर म्हणजे तिथपर्यंत जायची गरज पडली नाही. तिथल्या तिथे मागच्या मागे कामही झाली, सगळं झालं. सो मी याचं प्रत्यक्ष उदाहरण घेतलेलं आहे. तर मी सारखं म्हणत असतो, तुम्ही कसं आता फिल्ममध्ये काम करता, मी सारखा म्हणत असतो, महाराज आता आपण आमदार झालो, मंत्री झालो, आता आपण पिक्चर मध्ये काम करणार. आणि एवढी एकच विनंती आहे, कृपा करून आमच्या पोटावर पाय. एवढं एक छोटस काम आहे आमचं, तेवढं चालू राहू द्या. धन्यवाद.
महाराजांकडून 2 शब्द ऐकायला खूप आवडेल. नक्कीच नक्कीच. सगळ्यांची इच्छा असेल तर. नाही, महाराज साहेब बोलणारच आहे. मात्र प्रसाद सर, मला तुम्हाला सांगायचंय, तुम्ही सांगितलं की पासपोर्ट साईज फोटो, मात्र तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यांची व्यक्तिरेखा कायम स्वरूपी रेखाटलेली आहे असे सन्माननीय आदित्य सर आहेत. दुसरी गोष्ट त्यांनी अशी सांगितली की खरं तर अहिल्यादेवी आणि दामिनी या पात्रांना पाहिला तुम्ही सर्वजण आला असाल, मात्र महिलांना महिला आवडतातच, पण महिलांना एवढा सुंदर राजमिंडा ऍक्टर का आवडणार नाही, बरोबर आहे ना? त्यामुळे खरं पाहिला तुम्ही आदित्य सरांना आलेला आहात, त्याला बाजूया त्यांच्यासाठी देखील अतिशय सुंदर मनमोकळं मनोगत त्यांनी व्यक्त केलं. आणि तुमच्याशी संवाद साधतात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री, आपल्या सगळ्यांचे लाडके राजे सन्मान्य श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह. आपल्या सर्वांच्या राज्यकारणात मुघलकाले संवारक श्रीमंत योगी, श्रीमंत सरकार, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की मंत्री महोदय, सातारा जिल्ह्याचा बुलंद आवाज शिवेंद्र सिंह राज भोसले महाराज साहेबांचा जय सो, श्री हिरजभाई पठाण यांचा जय सो. फिरोजबाई आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांच्या वतीनं आज इथं हळदी कुंकवाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे पार पडतोय. या कार्यक्रमाला आताच यांनी अतिशय मनमोकळेपणानं आपल्याशी चर्चा केली. ते पारो या सिरियल मधल्या अभिनेत्री अहिल्या देवी किर्लोस्कर म्हणजेच मुग्धा कर्णिक, त्याचबरोबर अभिनेते आदित्य म्हणजेच प्रसाद गवादे आणि दामिनी श्रुती कीर्ती सावंत, त्याचबरोबर मान्य पारिक काका, मान्य शेखर मोरे पाटील, व्यंकटराव यादव काका, नामदेवराव नावडकर, बाळासाहेब पिसाळ, बाळासाहेब मामलकर, सगळेच आपले या परिसरातले सर्व वडीलधारी आपले मोठे काका असतील, समोर बसलेली सर्व मंडळी असतील, इकडे असणारे शेखर पाटील, वारद, सुनील, आता सगळे महत्वाचे आहेत. समोर असलेली सगळी माझे सगळे तरुण सहकारी आणि आपण सगळ्या एवढ्या मोठ्या संख्येनं आलेल्या माझ्या भगिनी, माझ्या सर्व माता, आणि मगाशी जसं प्रसाद म्हटले की आम्हाला बघायला आलंय, खरंच आहे. म्हणजे प्रसाद हे सगळे आले की तुम्हाला आणि फिरोजबाईंना बघायला आले आम्हाला. आणि मी आता जरा माहिती घेतली की फिरोज आता एवढा असा जोशात बोलत होता, कारण घरी अंजुम बापी नाहीये. फिरोजबाई जे आता डायलॉग मारत होता असं वागायचं नाही चालत तरी ते म्हणजे त्या नसल्यामुळे जरा दम आलेला आहे, जरा नवळ बोलला असं. आज फिरोजचं दरवर्षी तो आणि त्याचे सर्व सहकारी सगळे मिळून हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम इथं घेत असतात. आणि आपण सगळ्या एवढ्या या विलासपूर, त्याचबरोबर गोळीबार मैदान सगळेच एकदम मोठ्या संख्येने येतात. सगळ्या त्याचबरोबर नियोजन करणाऱ्या पण सगळ्या मागे बसलेल्या भगिनी, आता त्यांचं सगळ्यांचं नाव घेऊन बसणार नाही, कारण एक राहिलं की परत उद्या परवा आम्हाला कोणतरी विचारायला आमचं नाव घेतलं नाही. हो, किरवे काकू वगैरे म्हणजे काय एक राहिलं माहिती. हा, ते सगळ्यात म्हटलं कुणाचंच घ्यायला नको, सगळ्याच इथं स्टेजवर बसलेल्या संयोजक माझ्या माता भगिनी, आणि आज सगळ्यांना आजच्या हळदी कुंकवाच्या शुभेच्छा देतो. आज एवढं पारू सिरियल मधले सर्व कलाकार इथं आले, ज्यांनी मनमोकळेपणाने आपल्याशी चर्चा केली. आता तसं पाहिलं तर फिरोजबाईंनी सांगितलं की आता काय म्हणतात, आता ऍक्टर व्हा म्हणून. आता मला मी मगाशी जे म्हटलं ना की आता फिरोजबाई कोणतं म्हटलं नगरसेवक होणार, मी म्हटलं आमदारच होणार. आणि तेव्हा बरोबर आयडिया करतोय की मी ऍक्टर झालो की इथली जागा मोकळी होणार. माझं काम दुसरीकडे कुठं जर काढायचं की इथलं मोकळं होतं. मला ते माहिती आहे, मी काय कुठं जात नाही काळजी करणार, मी इथं. आणि त्याने जे सांगितलं ते बरोबर आहे प्रसाद. ते म्हटलं की माझं लक्ष सगळ्यांवर असतं,
लक्ष सगळ्यांवर असतं म्हणून मी 5व्यांदा आमदार झालो. सगळ्यांवर लक्ष ठेवतो मी नीट. कुणाचं काय चाललंय आता माझं गोट्यावर लक्ष आहे. आता पुढच्या निरंजनचं झाला विषय. आता निरंजन मार्गी लागलाय. आता इकडं लक्ष सगळ्यांनी द्यायचे. नाही आमचे सगळे आमचा खन्ना कार्यकर्ता आहे आणि त्याचं लग्न लावणार. चला बंगल्यावर नाही माझ्या बंगल्यावर नाही. आणि ते जे फिरोजभाई म्हणला 50 कोटी मी नाही दिले तर तिथं सगळ्यांना वाटत बाबांनी 50 कोटी दिले मी नाही दिले. आपल्याकडे काय एवढा पैसा विसा नाही. आज तुमच्या आशीर्वादानं जबाबदारी मिळाली. आज 5व्यांदा आमदार झालो. आज मंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारी मिळाली. मगाशी सुनील मोरे पाटील सांगत होते की ते पोलीस वगैरे असं तसं असतं. पण शेवटी मला एक माहित आहे की या गोष्टी आज आहेत उद्या नाही. आज मंत्रीपद आज आहे उद्या नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे डोक्यात या गोष्टी जाऊन द्यायच्या नाहीत हे माझं अगदी स्पष्ट मत आहे. आणि पोलिसांचं प्रोटेक्शन कोणाला लागतं जे काही चुकीचं करत असतात त्यांना. आपण कुठं चुकीचं काही केलेलं नाही. कुणाचं काही काढून घेतलेलं नाही. कुणाचं काही लाटलेलं नाही किंवा कुठं काय आपण चोऱ्या माऱ्या किंवा काही असं काही केलेलं नाही. हे आपल्याला प्रोटेक्शन पाहिजे. तरी त्यांनी आधी प्रशासनानं 2 गाड्या दिल्या होत्या. मी दोन्ही पाठवून दिल्या. मला कलेक्टर साहेब आपल्या आधी त्यांचा फोन आला की म्हणले आमदार साहेब एक गाडी तरी राहू दे माग. ते आम्हाला प्रॉब्लेम होतो. तुम्ही आता फिरणार लोक येणार. म्हटलं साहेब ठीक आहे. म्हटलं ती गाडी घेतो. ती गाडी म्हटलं मागे ठेवायची. म्हटलं पुढे नाही गेली. ती पुढे गेली की त्यांचा ते सायरन सुरू झाला की गावात सगळे मला शिवाय देणार की कालपर्यंत बाबा असे एकटे फिरायचे आता भोंगा वाजत. अजिबात पुढं गाडी नाही माझ्या मागं गाडी ठेवतो. म्हटलं तुम्ही म्हणताय म्हणून एक गाडी ठेवतो. तर म्हटलं गावामध्ये कुठेही सायरन वाजवायचं नाही. त्यांना आल्या पोलिसांना सूचना दिल्या की अजिबात साताऱ्यामध्ये आणि माझ्या या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठेही गाडीचा सायरन लावायचा नाही. आणि कुठेही लोकांना मला माहित आहे ना. तर आपण सिग्नलला कुठेही उभा असलो ट्रॅफिक मध्ये तो भोंगा मागा वाजत आलाय की आपल्याला वैताग येतो. आपल्याला जेव्हा एवढं कळते की आपल्याला वैताग येतो दुसऱ्यांना कसं वाटत असतं ह्याचा विचार आपण केला पाहिजे की आपल्यावरनं दुसऱ्याचं पण आपण हे केलं पाहिजे. शेजारी असणाऱ्या माणसाला कसं वाटत असेल. फक्त मी आमदाराचा मंत्री झालो म्हणजे मी काही करू शकतो असं नाही. त्यामुळे नक्कीच ते जेवढं मला माझ्या लोकांमध्ये आता हे सगळं सुनील पाटील सांगितलं ते ठीक आहे. मंत्री झाले लातूरचं आता पालकमंत्री केलं वगैरे. पण शेवटी लक्षात ठेवा मी सातारकरच आहे. मी कुठं जाणार नाही. आणि आता हे कामं बघायला फिरायला लावतात मान्य आहे. किंवा थोडं एखाद दिवस आठवड्यातलं इकडे येणं आता कमी होणार झालेलंच आहे. पण शेवटी जबाबदारी आहे. राज्याची जबाबदारी आहे. पण राज्याची जबाबदारी जरी असली तरी आधी कर्तव्य जे आहे ते सातारकरांसाठी आहे जावळीकरांसाठी. तेव्हा ते कर्तव्य महाराष्ट्रात कुठं जरी असलो तरी जे काय आज मला अधिकार ताकद तुमच्यामुळे मिळाली आहे त्या माध्यमातून सातारसाठी जावळीसाठी कायम काम करत राहणार. जिल्ह्यासाठी काम करणार. मला आज जी संधी मिळाली आहे या संधीचं सोनं हे माझ्या सातारा जावळी आणि माझ्या सातारा जिल्ह्यासाठी मी नक्की करणार एवढं आपल्याला या ठिकाणी सांगतो. परत एकदा फिरोजबाईंचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं. मगाशी तलवार देताना अमित पारेख काकांना म्हणत होता इथं की ते नीट पकडा म्हणला इथं काहीतरी कराल म्हटलं. त्यांनी काका मला पारेख काका तेवढ्यात म्हणले ह्याच्या डोक्यात घाला तुला आता अमितला सोडले. मी समजूत काढली पारेख काकांची काय असं काय आज नको करायला. नाही गमतीचा भाग आहे नाही तर काहीतरी परत म्हणाल बाबांचं काकांचं काहीतरी वेगळं चाललंय. गमतीचा भाग आहे. पण आज सगळे आपण एवढ्या खेळीमेळीच्या प्रेमाच्या वातावरणात राहतोय करतोय. आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आज मी नवीन जबाबदारी घेतली आहे. काम सुरू केले. पुढे सुद्धा 5 वर्ष आपला आशीर्वाद राहावा. मी कायम आसीनं तुमच्या बरोबर हे तर आहे कुठं जाणार नाही. सातारा जावळी शेवटी माझी कर्मभूमी आहे. आज मला जे काही मिळालंय महाराष्ट्रात जे माझं नाव झालंय
ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झाले, लक्षात ठेवायचं. मला काही नाही, आई वडिलांची पुण्याई आणि तुमचा आशीर्वाद हे या सगळ्या माझ्या यशाच्या मागचं कारण आहे. एवढंच या निमित्तानं मी सांगू शकतो. कारण आज महाराज नाही, आई नाही, दोघं पण नाही, तर आज जे मला मिळाले हे त्यांची पुण्याई जी होती आणि तुमचा आशीर्वाद माझ्या मागे राहिला, त्याच्यामुळे आज मला हे सगळं यश आणि एवढी सगळी ताकद, एवढं सगळं राज्यामध्ये माझं नाव हे त्याच्यामुळे झालंय. नाहीतर माझ्याकडनं असं काही फार मोठं कुठं काही झालंय किंवा फार मोठं काही मी काम केलं असं मी अजिबात मानत नाही, असं मी कधी म्हणणार नाही. पण कार्यरत राहील, कामात राहील एवढा आपल्याला शब्द देतो. फिरोजबाईंचं मनापासून त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर आपले सर्व आलेले ते कलाकार त्यांचं अभिनंदन करतो. त्यांचं सुद्धा असंच मालिकेचं जे काही म्हणजे काय म्हणायचं TRP असू दे, त्यांचा प्रेक्षक याचा वर्ग असू दे किंवा त्यांचा जो काही प्रेक्षकांचा बेस असतो तो वाढत जाऊ दे. मालिका ही अशीच चालू राहिली पाहिजे. आणि नक्कीच आमच्या सगळ्या इथं असणाऱ्या महिला भगिनी आहेत, तुम्ही जसं म्हटला प्रसाद की ज्या बघत नसतील त्या पण आता बघायला लागतील, काळजी करू नका. आणि फिरोजबाईला फक्त संपर्कात ठेवा. फिरोजबाईने सांगितलं की बरोबर सगळं टीव्ही ऑन होतं, बरोबर इकडे तिकडं, हे मला माहित आहे. कारण फिरोजबाईकडे सॅटेलाइट फार मोठं आहे, पण जास्त वेळ घेत नाही. मला पण पुढे कार्यक्रम अमित दादा ते हे काय ते शटल सेवा अमित दादा नाही, अमित दादाला अमित दादा सगळ्यांचे सॅटेलाइट पाठवणार, अमित दादा बरोबर राहणार असं आहे अमित दादा. सगळ्यांना आपल्या हार्दिक कुंकवाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि असंच प्रेम ठेवा एवढंच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. विकास, अविनाश हे देखील सर्व सहकारी आणि भजनी मंडळातील महिला, तुम्ही जरा आता व्यवस्थित. सर्व महिलांना माझी विनंती आहे, माझ्या बहिणीला